नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी ही माझ्या लेकीने बनवलेली आहे. तर जर आपल्याला कुठे जायची घाई असेल किंवा आपल्याकडे वेळ खूप कमी असेल तर अगदी 10 मिनिटात तयार होणारा हा पोटभरीचा असा नाश्ता आहे. त्याची तयारी तुम्ही रात्री अर्धी करून ठेवू शकता. तर इथं बनवत आहे आम्ही पनीर घालून सँडविच बनवतो आहोत ब्रेडचं. तर असं असतं ना मुलांचं की कधी कधी त्यांना एकदम असं हेल्दी खायचं असतं किंवा प्रोटीनयुक्त खायचं असतं पण टेस्टीही पाहिजे असतं. तसंच तिला आज झालं होतं. तर मला म्हटली होती, मी डीमार्टला गेली तर म्हटली मला ब्रेड आण. तर म्हटलं व्हाईट ब्रेड की ब्राऊन ब्रेड. तर ब्राऊन ब्रेड म्हटली मला हे खायचं आहे, प्रोटीन खायचं आहे त्याच्यासोबत, तर त्याच्यासाठी पनीर पण आण. तर तिला असं आज हेल्दी खायचं होतं पण चपाती भाजी नको होती. तर असं टेस्ट म्हणून तिला असं एक छान अशी डिश तयार करायची होती जेणेकरून तिचं पोट पण भरेल, प्रोटीन पण मिळेल आणि टेस्टी पण असेल. तर हे असं मी इथं एक ब्रेडचं पॅकेट आणलं ब्राऊन ब्रेडचं. तर तिने काय केलं, सगळे जे सॉसेस असतात, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, मेयोनीज आणि पिझ्झा सॉस आणि त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट, हे सगळं मिक्स केलं. त्याच्यामध्ये एक कांदा कट केला आणि त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकले आणि ते सगळे असे ब्रेडवर असं ते जे बॅटर आहे किंवा ते जे सारण आहे, आपण त्याला सारण म्हणूया, ते असं छान सगळीकडे पसरवलं आणि बटर टाकून छान असे शॅलो फ्राय करून घेतले. तर अगदी खरंच 10 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे. हा तिनेच बनवला, याच्यामध्ये मी तिला काहीही हेल्प केली नाही. मी माझं दुसरं काम करत होते तोपर्यंत ती ते बनवत होती. तर खूप छान अशी डिश बनून तयार होती आहे आणि एकदम एक जरी सँडविच खाल्लं ना तरी आपलं पोट भरतं, कारण एक सँडविच म्हणजे 2 ब्रेड असतात आणि त्याच्यात पनीर असतं. तर खूप असं छान पोटभर नाश्ता तयार होतो. आणि जर तुम्हाला जर सॉसेस नसेल टाकायचे तर आपल्याकडे तिखट चटणी, गोड चटणी असतेच बनवलेली, ती सुद्धा लावू शकता तुम्ही. त्याने देखील हे खूप छान होईल. पण तिला सॉसेसचं टाकून करायचं होतं त्याच्यामुळे तिने ते तसं केलं. आणि दुपारी नंतर तिचे पप्पा आले तर त्यांनाही तसं बनवून दिलं. तर खरंच खूप मस्त अशी डिश तयार झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि याची तयारी तुम्ही आदल्या रात्रीच करून ठेवू शकता. म्हणजे ब्रेड आणणं, पनीर आणणं आणि पनीरला ते सगळे सॉसेस वगैरे लावून कोट करून पण तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की ब्रेड काढायचे, त्याच्यावर ते सारण ठेवायचं आणि मस्त भाजायचे आणि गरमागरम नाश्ता एन्जॉय करायचा.